व्हेरी गुड इव्हनिंग फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. काल आपण एक व्हिडिओ बघितलेला होता याच्या आधी, ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की ट्रेडिंग अकाउंट म्हणजे नेमकं काय असतं आणि ट्रेडिंग अकाउंटला कोणत्या गोष्टी येतात आणि त्या काय येतात. तर आजच्या या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुरुवात करण्यापूर्वी एकदा आपण कालची रिव्हिजन करूया आणि त्यानंतर आजची आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुरुवात करूया. ओके, काल बघा मी तुम्हाला एक एक्सप्लेन केलं होतं की एक्सपेन्सेस आणि इन्कमचे दोन प्रकार असतात. एक असतात डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट इन्कम आणि दुसरे असतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम. ट्रेडिंग अकाउंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर ट्रेडिंग अकाउंटला सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम येतात. ओके, याचा अर्थ काय होतो मित्रांनो डायरेक्ट इन्कम आणि एक्सपेन्सेसचा? तर जो खर्च उत्पादनासाठी थेट संबंधित असतो, ठीक आहे, ज्या खर्चाचा उत्पादनाशी किंवा उत्पादन बनवण्याशी ज्याचा थेट संबंध असतो त्या सर्व खर्चाला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हणतो. उदाहरणादाखल आपण काल उदाहरण घेतलं होतं की ए या व्यक्तीचा फर्निचर बनवण्याचा कारखाना, तर फर्निचर बनवण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च हा त्याचा डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल. बघा मी काय सांगतोय पुन्हा एकदा काळजीपूर्वक बघा की उत्पादनाशी थेट संबंध ज्यांचा आहे त्या सगळ्या खर्चांना आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. मग या उदाहरणामध्ये जर व्यक्तीचा व्यवसाय फर्निचर बनवण्याचा असेल तर फर्निचर बनवण्यासाठी झालेला संपूर्ण खर्च हा त्याचा असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस. ओके, मग त्याचा डायरेक्ट इन्कम काय असेल मित्रांनो? तर फर्निचरच्या विक्रीमधून त्याला जे काही पैसे मिळतील त्या संपूर्ण उत्पन्नाला आपण डायरेक्ट इन्कम असं म्हणणार. ओके, ठीक आहे, इथंपर्यंत आपण काल बघितलं होतं. आता हे जे उत्पादन बनवण्याचं काम असतं मित्रांनो ते कुठं होतं? तर मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की उत्पादन बनवण्याचं जे काम आहे ते चालतं आपल्या कुठं फॅक्टरीमध्ये. ओके, बरोबर, फॅक्टरी असते, काही मशीन्स तिथं असतात, त्याच्यावर काही कामगार काम करत असतात, काही त्यांच्याकडे रॉ मटेरियल असतं, त्या रॉ मटेरियलवर ते प्रोसेस करतात आणि त्या प्रोसेसनंतर एक फायनल प्रोडक्ट तिथनं बनून बाहेर निघतं. तर जनरली काय करतात की कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याचं काम फॅक्टरीमध्ये चालतं आणि हे जे सगळे खर्च आहेत ते येतात कुठं? तर ते येतात ट्रेडिंग अकाउंटला. ओके, आता बिझनेसमध्ये फक्त फॅक्टरी असून मित्रांनो भागत नाही, तर मला त्याचबरोबर गरज लागते कशाची? तर मला त्याचबरोबर गरज लागते ऑफिसची. ओके, ऑफिस मला का लागतं मित्रांनो? तर बघा ऑफिसमध्ये काही अकाउंटंट्स असतात, काही सेल्स आणि विक्री आणि विपणन विभागाचे काही लोक असतात, अन्य इतर लोक काम करत असतात. म्हणजे काय, ते उत्पादन फक्त बनवून आपल्याला भागत नाही तर ते परत विकावं लागतं, त्यासाठी परत वेगळं काम करावं लागतं. तर हे सगळं काम आपण हँडल करतो, ते करतो ऑफिसमधून. ओके, मग आता जे खर्च ऑफिसमधून होतील आणि जे उत्पन्न तुम्हाला इनडायरेक्टली ऑफिसमध्ये प्राप्त होईल ते सगळं उत्पन्न तुम्हाला आणि उत्पन्न आणि खर्च तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, आता थोडंसं आपण हे विस्तारानं बघूया. मी इथं तुम्हाला मुद्दा मूळ लिहून दिलेला आहे की ऑफिसमध्ये होणारे एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट इन्कम्स हे येतात तुमच्या कुठल्या अकाउंटला? तर हे येतात तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. आता याची थोडीशी उदाहरणं बघूया म्हणजे तुमच्या हे आणि चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की काय आहे नेमकं, कोणते असे खर्च आहेत आणि कोणते असं उत्पन्न आहे की जे आपल्याला ऑफिसमध्ये प्राप्त होतं. ओके, ठीक आहे, बघूया. पहिल्यांदा बघा मी इथं फॉर्मॅट याचा ड्रॉ करतोय बघा. तर पहिल्यांदा आपण अकाउंट आखतो, त्याला म्हणतो आपण टी शेपमध्ये अकाउंट आहे. अकाउंटला दोन बाजू आहेत माझ्या, एक आहे माझी डेबिट साईड, दुसरी आहे माझी क्रेडिट साईड. परत डेबिट साईडला पहिला माझा कॉलम असतो त्याला मी म्हणतो पर्टिक्युलर्स, दुसरा कॉलम असतो त्याला मी म्हणतो माझा अमाऊंट. ओके, हे झालं या बाजूला. ठीक आहे, आता इथं सुद्धा क्रेडिट साईडला सुद्धा परत दोन कॉलम असतात, एक असतो आपला पर्टिक्युलर्स आणि दुसरा असतो आपला अमाऊंट. प्रत्येक अकाउंटचा फॉर्मॅट सेमच असतो. ओके, ठीक आहे. आता काल आठवत असेल तुम्हाला मी सांगितलेलं की डेबिटला येतात ते सगळे असतात तुमचे खर्च. ओके, अकाउंटच्या या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय येणार? तर सगळे येणार एक्सपेन्सेस. ओके, ठीक आहे. तर आता यामध्ये बघा ऑफिसमध्ये काय काय जनरली खर्च येतील बघा. आपण एक साधा सामान्य विचार करूया की ऑफिस एक आपण घेतलं
तर आता ऑफिसमध्ये काय खर्च होईल? तर पहिली गोष्ट, जर ऑफिस तुम्ही भाड्याने घेतलं असेल तर तुम्हाला त्याचं महिन्याला भाडं भरावं लागेल. मग हा खर्च झाला आपला ऑफिसचा, तर त्याला आपण म्हणू इथं रेंट, किंवा ज्याला म्हणू आपण टू ऑफिस रेंट. रेंट म्हणजे मित्रांनो भाडं. ओके. दुसरं, आता ऑफिसमध्ये काही कर्मचारी काम करतात, अकाउंटंट असतील, मॅनेजर असतील, सेल्स आणि मार्केटिंग डिपार्टमेंटचे लोक असतील, तर त्या लोकांना महिन्याकाठी आपल्याला काय द्यावं लागेल? पगार द्यावा लागेल. तर यांना दिला जाणारा पगार जो असतो त्याला अकाउंटिंगमध्ये शब्द वापरतात सॅलरी. तर त्यांना सॅलरी द्यावी लागेल. तो खर्च झाला आपला. परत हा ऑफिसमध्ये होतोय. ओके, म्हणून हा PLच्या डेबिटला टू सॅलरी. ओके. नेक्स्ट, आता काय करावं लागेल? तर नुसतं माणसं आहेत, ऑफिस भाड्यानं घेतलं, ठीक आहे, एवढ्यावर भागत नाही, तर त्याला परत काही काम करायला आपल्याला प्रिंटिंग स्टेशनरी वगैरे लागेल, बरोबर. तर प्रिंटिंग स्टेशनरीसाठी झालेला खर्च सुद्धा ऑफिसमध्ये होतोय, म्हणून PLच्या डेबिटला टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आणि काय खर्च होईल मित्रांनो? तर आता काहीतरी किरकोळ खर्च होत राहतात सतत ऑफिसमध्ये. फॉर एक्झाम्पल झेरॉक्स काहीतरी आणायला गेला, फॉर एक्झाम्पल एखादं काहीतरी फॉर्म वगैरे त्यानं विकत घेतला, तर एखादे असे म्हणजे छोटे किरकोळ खर्च कायम ऑफिसमध्ये हे होतच असतात दैनंदिन आपल्या ऑफिसच्या कामकाज करण्यासाठी. तर याला आपण म्हणतो जनरल एक्सपेन्सेस. तर हा पण एक खर्च आहे, म्हणून तो PLच्या डेबिटला लिहू टू जनरल एक्सपेन्सेस. ओके, ठीक आहे. तर हे झाले आपले ऑफिसमध्ये जनरली होणारे खर्च. आता बघूया थोडंसं ह्याच्या पुढे जाऊन की व्यावसायिकानं काहीतरी कर्ज काढले, आणि कर्ज काढल्यानंतर मित्रांनो काय करावं लागतं आपल्याला? तर कर्ज भरत असताना त्याच्यावर आपल्याला त्याचं व्याज सुद्धा द्यावं लागतं. ओके, म्हणजे व्याज आपण देतोय ना, त्याला म्हणतो आपण इंटरेस्ट, आणि खर्च आहे तो. कारण का? तर इंटरेस्ट आपण देतोय. ओके, सो दिलेला इंटरेस्ट हा आपल्यासाठी काय आला? खर्च, म्हणून तो PLच्या डेबिटला टू इंटरेस्ट पेड. ओके, आता मग तुम्ही विचार करणार की जर आपण कर्जावरचं व्याज देत असेल म्हणून तो आपला खर्च होत असेल, तर माझं जर सेव्हिंग अकाउंट बँकेमध्ये असेल आणि जर बँकेनं मला त्याच्यावर व्याज दिलं, तर मग तो तुमचा काय झाला? उत्पन्न. आणि उत्पन्न कुठं लिहायचं? क्रेडिट बाजूला. तर इन्कम जो असतो तो क्रेडिटला लिहिणार, आणि त्यामध्ये म्हणणार आपण बाय इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, हे मला व्याज मिळालं म्हणून उत्पन्न, म्हणून PLच्या क्रेडिटला. इथं मी व्याज दिलं म्हणजे खर्च, म्हणून PLच्या डेबिटला घेतलं. ओके. नेक्स्ट, एखादा कस्टमर आहे फॉर एक्झाम्पल तुमचा, आणि तो तुम्हाला म्हणला की मला काहीतरी डिस्काउंट द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्याकडून आपल्याला 10,000 रुपये यायचे, आणि तो म्हणला नाही, मी तुम्हाला 9,000 रुपयेच देतो, मला 1,000 रुपये तुम्ही डिस्काउंट द्या. तर आता तो 1,000 रुपये त्याला डिस्काउंट आपण म्हणलं ठीक आहे बाबा, दिला डिस्काउंट. तर त्याला डिस्काउंट दिला, मग आपल्याला तो काय झाला? तिथं खर्च झाला. कारण एखाद्याला डिस्काउंट दिला म्हणजे तो आपल्यासाठी एक प्रकारे खर्चच आहे, बरोबर. मग दिलेला डिस्काउंट हा आपला खर्च आहे, तर तो PLच्या डेबिटला आला पाहिजे. टू डिस्काउंट अलाउड. ओके, टू डिस्काउंट अलाउड. सिमिलरली तुम्ही विचार करा की तुमचं एखाद्या व्यक्तीला देणं होतं, आणि तुम्ही त्याला देणं देत असताना म्हणला नाही, मला तुम्ही थोडासा डिस्काउंट द्या. ओके, आणि तो पण व्यक्ती म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही, तुम्ही डिस्काउंट घ्या. मग तुम्हाला जेव्हा डिस्काउंट मिळाला त्यावेळेला तुमचा तो काय झाला? एक प्रकारे इन्कम झाला. कारण फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्याला 5,000 रुपये द्यायला निघाला होता, आणि तो म्हणला ठीक आहे बाबा, तू 4,000 रुपये दे. मग 1,000 रुपये तुमचे इथं वाचले, म्हणजे तो एक प्रकारे काय आहे? तुमचा इन्कम आहे. म्हणून मिळालेला डिस्काउंट हा असतो आपला इन्कम. तर तो लिहायचा PLच्या क्रेडिट बाजूला टू डिस्काउंट रिसिव्ड. ओके, बघा एकमेकाच्या कशा विरुद्ध अर्थानं या गोष्टी आहेत, आणि किती इंटरेस्टिंग आहे हे समजून घेण्यासाठी. ओके, ठीक आहे इथंपर्यंत. नेक्स्ट, पुढं बँक काय करते मित्रांनो? तुम्ही बँकेच्या वेगवेगळ्या सोयी सुविधा वापरता. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकेचं ATM कार्ड वापरताय, बँकेचं चेकबुक वापरताय, बँकेतून पैसे ट्रान्सफर करताय. तर ह्या सगळ्या गोष्टी काय तुम्हाला बँक फ्री ऑफ कॉस्ट देते का? नाही. बँक यासाठी तुमच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीचे चार्जेस आकारते. ओके, आणि चार्जेस आकारते, हे जे पैसे असतात हे बँकेच्या अकाउंटमधून डायरेक्ट कट होतात. मग हे पैसे कट झाले म्हणजे काय झालं आपलं? फॉर एक्झाम्पल तुमच्या खात्यातून पैसे जर कमी झाले तर तो एक प्रकारचा तुमचा झाला खर्च. तर हा खर्च सुद्धा ऑफिसमधनं होतोय, ऑफिसच्या रिलेटेड आहे, म्हणून तुम्हाला लिहावा लागेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, त्यानुसार
टू, ज्याला आपण नाव देऊ शकतो बँक चार्जेस. ओके, बँकेनं काटलेले पैसे. ओके, ठीक आहे. आता अजून बघूया पुढे उदाहरण याचं. विक्री होण्यासाठी व्यावसायिकानं किंवा आपण काय केलं की एका गावामध्ये एखाद्या एजंटची नेमणूक केली आणि त्याला सांगितलं तू या गावामध्ये विक्रीचं काम बघ. मग आता त्यानं विक्री केल्यानंतर तो आपल्यासाठी काय फुकट काम करेल का? नाही. तर त्याला काहीतरी त्याला मानधन किंवा त्याला काहीतरी पैसे आपल्याला द्यावे लागतील. तर तो म्हणला मी तुमचं काम साहेब कमिशन बेसिसवर करतो, म्हणजे माल जर विकला मी तर मला तुम्ही ठराविक कमिशन द्या. ओके, तर त्याला कमिशन द्यावं लागतं. मग हे दिलेलं कमिशन झाला काय मित्रांनो? खर्च. ऑफिसमधनं होतोय म्हणून पीएलच्या डेबिटला. मग ह्याला म्हणायचं टू कमिशन पेड. ओके, टू कमिशन पेड. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही कमिशन दिलं तसं दुसऱ्या एखाद्या कंपनीनं तुम्हाला कमिशन दिलं तर ओके, होऊ शकतं ना असं पण की बाबा एखादी मोठी कंपनी आहे आणि त्यांचं काहीतरी प्रोडक्ट तुम्ही आपल्या भागामध्ये विकलं. मग तुम्ही प्रोडक्ट विकलंय म्हटल्यावर तुम्हाला त्याचे पैसे मिळाले, कमिशन मिळालं. मग मिळालेलं कमिशन काय झाला? उत्पन्न. मग उत्पन्न कुठे लिहायचं? पीएलच्या क्रेडिटला. ओके, मग लिहूया बाय कमिशन रिसिव्ड. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीनं खर्च होता. ठीक आहे. आता पुढचा एक प्रकार बघूया आपण की बघा नुसतं एखादं उत्पादन बनवून भागत नाही, त्या उत्पादनाची आपल्याला ॲडव्हर्टाईज करावी लागते, लोकांपर्यंत ते उत्पादन पोहोचवावं लागतं. बरोबर. मग ते पोहोचवण्यासाठी काय करायला लागतं? ॲडव्हर्टाईज करायची झाली तर त्याला आपण म्हणतो आपण त्याचं मार्केटिंग केलं आणि मार्केटिंगला बराच पैसा खर्च होतो मित्रांनो. बरोबर. तर मार्केटिंगसाठी झालेला जो खर्च आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडव्हर्टाईज केली कोणत्याही माध्यमातून, तर ॲडव्हर्टाईजसाठी काहीतरी खर्च झाला. बरोबर. तर ॲडव्हर्टाईजसाठीचा खर्च सुद्धा तुम्हाला लिहावा लागेल पीएल अकाउंटच्या डेबिटला, कारण तो होतोय ऑफिसमधून. त्यामुळं इथं म्हणू आपण ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, टू ॲडव्हर्टिजमेंट. ओके, नेक्स्ट. यानंतर बघा काही असे खर्च असतात की जे दरवर्षी आपल्याला एका अकाउंटिंगच्या प्रोसेसनुसार करावे लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, तर आपण म्हणतो की आपल्याकडे एखादी बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, मशिनरी आहे, मोटर कार आहे. तर या ज्या सगळ्या माझ्या फिक्स असेट्स आहेत ना, याचं वर्षाला मला डिप्रिसिएशन कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे काय होतं की वर्षाला याच्या किमतीमध्ये घट होते, याच्यामध्ये झीज होते आणि एखाद्या ह्याच्यामध्ये झीज होते, हा आपल्यासाठी असतो खर्च. ओके, तर हे डिप्रिसिएशनचा खर्च सुद्धा लिहावा लागतो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. टू डिप्रिसिएशन. ओके, तर डिप्रिसिएशन झालं. ओके, नेक्स्ट. काही लोक असे असतात की जे आपल्याकडनं उधार घेतात आणि ते पैसे परत त्याचे देतच नाहीत. बरोबर. काही लोक असे असतात की जे उधार घेतात आणि परत त्याचे पैसे देत नाहीत. असे जे बुडलेले पैसे असतात ना, ज्याला अकाउंटिंगमध्ये आपण म्हणतो बॅड डेट्स. ओके, आणि बॅड डेट्स म्हणजे बुडलेले पैसे, म्हणजे एक प्रकारचे तो असतो आपल्यासाठी तोटा. ओके, आणि तोटा जो आहे तो आपण लिहितो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर त्याला आपण म्हणायचं टू बॅड डेट्स. ओके, तर हा सुद्धा खर्च पीएलच्या डेबिटला येतो. बघा महत्वाचे जे खर्च आहेत जे दर प्रॉब्लेममध्ये रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे ना, असे खर्च आपण इथं पाहतोय मित्रांनो. ओके, नेक्स्ट काय होऊ शकतं ह्या बॅड डेटच्या रिलेटेड, तर पुढचं एक आपण प्रोव्हिजन बनवतो ज्याला आपण म्हणतो आरडीडी. ती सुद्धा येते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ओके, तर ह्या पद्धतीनं आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे आपण बनवत असतो. तर आता यामध्ये आणि एक पार्ट राहिला, तो म्हणजे इथला जो तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे ना मित्रांनो, हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो पीएल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. त्यानुसार इथं लिहायचा बाय, जो वरचा झालाय तोच फक्त खाली तुम्हाला बघून लिहायचा आहे, बाय ग्रॉस प्रॉफिट. ओके, तर जनरल ज्या गोष्टी होत्या त्या मित्रांनो आपण ह्यामध्ये कव्हर केल्यात. आता हे क्लोज कसं करायचं, तर बेसिकली काय करायचं, क्रेडिट साईडची टोटल करायची. जी क्रेडिट साईडची टोटल आहे ती इकडे डेबिट बाजूला लिहून घ्यायची आणि त्यातनं डेबिट साईड पूर्ण वजा करायची आणि जो बॅलन्स राहतोय त्याला म्हणायचं टू नेट प्रॉफिट. ओके, आणि हा जो नेट प्रॉफिट आहे हे तुमचं उत्तर असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं आलेलं. ओके, तर ह्या पद्धतीनं तुमचा पीएल अकाउंट इथं क्लिअर झालेला आहे. जनरली काय मी सांगितलं तुम्हाला लक्षात घ्या, तर ऑफिस हा शब्द लक्षात ठेवा. ऑफिसमध्ये होणारे सगळे खर्च कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. आणि इथं काय मी सांगतोय की फॅक्टरी, पुन्हा तेच लिहितोय,
फॅक्टरीमध्ये होणारे खर्च कुठे येणार, तर ते येणार ट्रेडिंग अकाउंटला. तुम्ही फक्त काय करायचं आहे, पोस्टिंग करत असताना की एखादा खर्च वाचला, तिथं वाचायचं काय खर्च दिला आणि विचार करायचं की हा खर्च कुठं होईल, फॅक्टरीमध्ये होईल का ऑफिसमध्ये होईल. फॅक्टरी असलं तर ट्रेडिंग अकाउंटला आणि ऑफिस असेल तर तुमच्या PL अकाउंटला तो रेकॉर्ड तुम्हाला करून घ्यायचा आहे. एकदम सोपं आहे, सरावानं हे एकदम इझी इंटरेस्टिंग होऊन जाईल. ओके, हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो आपल्या सगळ्या मित्रांना, आणि जे काही इम्पॉर्टंट तुम्हाला वाटते याच्या नोट्स तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच.